लाईव्ह सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। तळणीच्या सरस्वती विद्यालयाचे बाबूराव गोचके यांच्या सेवानिवृत्त निमित्त निरोप समारंभ। सिल्लोड तालुक्यातील तळणी येथील श्री सरस्वती माध्यमिक विद्यालय तळणी येथील शिक्षक बाबूराव हनुमंता गोचके नियत वयोनियमानुसार सेवानिवृत्त झाले। या प्रसंगी सपत्नीक सत्कार करून भेटवस्तू देण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप दानेकर, संस्थेचे सचिव तथा भाजपा तालुका अध्यक्ष अशोकदादा गरुड, माजी सरपंच गणपत ठोंबरे, मुख्याध्यापक कुशल देशमुख, रायभान जाधव, भारत सुपेकर, कय्यूम शहा, कैलास रिंढे, राम गरुड यांच्यासह सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक सतीश देशमुख, सूत्रसंचालन जनार्दन कुंठे तर आभार सुधाकर जाधव यांनी व्यक्त केले। गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर। आदरणीय गोचके सरांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास आपली शाळा 2000 ला जरी परवानगी मिळाली असली तरी प्रत्यक्षामध्ये शाळा 2001-2002 ला सुरू झाली आणि शाळा सुरू झाली त्यावेळेला आता समोरचं जे गोडाऊन आहे आपलं, त्या गोडाऊन मध्ये म्हणजे शाळेसाठी इमारत नव्हती। इमारत कृषी सेवा केंद्राची होती। परवानगी मिळाल्याबरोबर आपण कृषी सेवा केंद्र बंद केलं आणि कृषी सेवा केंद्र बंद करून त्या ठिकाणी शाळेची सुरुवात झाली आणि शाळेची सुरुवात झाली त्यावेळेला आदरणीय भाऊ त्या ठिकाणी बसलेले असायचे आणि गोचके सर आणि मुळे सर दोघं जण सायकलवर या ठिकाणी यायचे, दोघं जण भाऊला भेटायचे आणि मी जेव्हा बाहेरून आलो त्यावेळेस मला भाऊचा फक्त एकच शब्द असायचा की हे दोघंही पोरं आपल्या जवळचे, आपल्या भागातले, त्या दोघाही पोरांचं काम करायचं, काही झालं तरी या दोघा पोरांचं काम करायचं, हा प्रत्येक वेळेला भाऊचा शब्द असायचा। आणि ज्या वेळेला गोचके सरांचं काम करायचं होतं त्यावेळेला मी गोचके सरांना कितीतरी वेळेला विनंती केली। मुळे सरांकडे आम्ही घरी गेलो, शिंदेफळला गेलो, मुळे सरांना सुद्धा सांगितलं, परंतु त्यावेळेला मुळे सर ते धानोरा इथं शाळेवर कार्यरत होते। भरपूर त्यांना विनंती केली परंतु त्यांची बऱ्यापैकी सेवा तिथं झालेली होती, परंतु त्या सेवेचं बेनिफिट निश्चितपणे मुळे सरांना मिळालं नाही। आज आपल्या माझ्या मनात निश्चितपणे परमनंट असेल की आपल्या भाऊचे म्हणायचे शिक्षक वृंदाने एक काम करायचं माझ्या हातून राहून गेलेलं असो। दोघे या ठिकाणी सुरुवात ज्या वेळेला शाळेची झाली त्यावेळेला जाधव सर असतील, त्यानंतर गोचके सर असतील, ही पहिल्या फळीतली मंडळी होती। त्यानंतर कैलासवासी वाणी सर असतील, देशमुख सर असतील, हिरे सर असतील, जंगले सर असतील, ही दुसऱ्या फळीतली मंडळी या ठिकाणी आली। यांच्या नंतर ते आली। सुरुवातीच्या काळाला ज्या वेळेला शाळा सुरू झाली त्यावेळेला गोचके सर म्हणतात अगदी त्याप्रमाणे मी कैलासराव बापू, विश्वंभर दादा, प्रभाकर मामा आम्ही निश्चितपणाने जायचो, बाहेरून एक एक दोन मुलं आणायचो आणि तसे मुलं आणून या ठिकाणी शाळा सुरू केली। आणि ती शाळा सुरू करत असताना गोचके सरांचा निश्चितपणाने भरभक्कम या ठिकाणी जास्तीचे पिरियड घेणं असेल, त्यावेळेला असा विषय नव्हता की 2 वर्ग राहायचे आणि 2च शिक्षक राहायचे, त्यामुळं सर्व विषय या दोघांना घ्यावं लागायचे। त्यावेळेला असं कोणी म्हणत नव्हतं की नाही माझा पिरियड नाहीये, माझा विषय नाहीये, एकही पिरियड ऑफ जात नव्हता, कंटिन्यू हे दोघेही त्या ठिकाणी वर्गावर असायचे आणि त्याच माध्यमातून हे सुरुवात हळूहळू होत आज आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहे। काका म्हणले की आपलं पुढच्या वर्षी 25 वर्ष होतात, निश्चितपणाने पुढच्या वर्षी आपण 25वे वर्ष मोठ्या दिमागाने या ठिकाणी साजरं करणार आहोत आणि ते साजरं करत असताना आज या शाळेची